हाय, वीणा मालेवार 15व्या दिवसाची स्टोरी घेऊन आली आहे. हे मी शू का दाखवते तुम्हाला? याची एक स्टोरी आहे बरं का. हा आता शू खाली ठेवते. काय झालं, मी 10 वर्षापूर्वी थायलंडला गेले होते आणि थायलंडवरून अगदी असा शूज आणला होता. आणि तो शू मी 5 वर्ष घातला आणि मला इतका आवडायचा. खूप जपून जपून वापरायची, पण शूला पण लाईफ असतं ना. 5 वर्षानंतर शू फाटून गेला. आणि त्याच्यानंतर मी गोव्याला बघितलं, माझ्या नाशिकमध्ये बघितलं, किती दुकानं पालथी घातली, पण मला असं शू मिळेच ना. त्याच्यानंतर एक दिवस काय झालं, मी डीमार्टमध्ये गेले तर मला डीमार्टमध्ये अगदी तसा शू मिळाला. तो शू पण मी 4 वर्ष घातला आणि आता तो जुना झाला की. मी म्हटलं आता कसं. हा शू फाटायच्या आधी तर मला दुसरा शू पाहिजे. नंतर सगळे मॉल पालथे घातले, ऑनलाईन बघितलं, ॲमेझॉनवरचे सगळं सगळं बघितलं, पण मला कुठेच मिळेना. माझ्या घराजवळ 6 महिन्यापूर्वी डीमार्ट उघडलं आहे. त्या डीमार्टमध्ये दर 2-3 दिवसांनी जात होते, कारण त्या डीमार्टमध्येच मला तो शू मिळाला होता. पण 2-3 वर्ष नाहीच मिळाला कुठे. त्या दिवशी मी डीमार्टमध्ये गेले आणि काय आश्चर्य सांगू, तिथे शूच्या डिपार्टमेंटमध्ये मला शू मिळाला की. हाच तो शू. मला एवढा आनंद झाला म्हणून सांगू, खूपच. मी काय केलं माहिती आहे का, म्हटलं जर इथनं शू घेतला आणि पुढच्या वर्षी मला नाही मिळाला तर मी 2 जोड शूजचे घेतले. आणि आता हा शूज घालण्याचा आनंद मी रोज उपभोगत आहे. कुठेही जाते तरी मला हा शू पाहिजेच पायामध्ये. इतका कम्फर्टेबल आहे म्हणून सांगू. आणि एक शू फाटल्यावर दुसरा शू माझ्याकडे तयार आहे बरं का.